नमस्कार. सत्यशिवा ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण राशीचक्रातील 9वी रास धनुबद्दल माहिती बघणार आहोत. त्याआधी जे लोक माझं चॅनल बघत आहेत त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या चॅनलमार्फत तुम्हाला अचूक व तुमच्या फायद्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा एक प्रयत्न आहे. बरेच लोक चॅनल बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत. तरी जो लोक माझं चॅनल बघत आहेत व ज्यांना माझी माहिती आवडत आहे त्यांनी प्लीज जास्त लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे अशीच चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला प्रोत्साहन मिळत राहील. चला तर मग धनुराशीबद्दल माहिती बघूयात. धनुराशीचे स्वामी गुरु आहेत. ही अग्नितत्वाची रास आहे. पुढे मानवाचे शरीर व मागे अश्वाचे शरीर, तसेच हातात नेम धरलेला धनुष्यबाण या राशीचे चिन्ह हे या राशीबद्दल माहिती सांगतं. ही द्विस्वभाव अशी रास आहे. ही लोक खूप मूडी असतात. कधी यांचा कसा मूड असेल हे सांगता येत नाही. या राशीच्या लोकांचे ध्येय हे निश्चित ठरलेले असते. ही लोक नुसतं काम करत नाहीत तर त्यांचं एक ध्येय ठरलेलं असतं. मला हे काम करायचे किंवा ही पोस्ट मिळवायची अशी ध्येय समोर ठेवून ते त्यासाठी परिश्रम करत राहतात व टाईम लागतो पण त्यांचं ध्येय ते त्यांना नक्कीच साध्य करता येतं. धनुराशीचे लोक उच्च पदावरती कार्यरत असल्याचे जास्त करून दिसून येतात. यांचा आवाज खूप गोड असतो व ही लोक नेहमी हसतमुख असतात. ते समोरच्यालाही आदराने व प्रेमाने वागणूक देतात. तसेच ही लोक खाण्याचे खूप शौकीन असतात. अग्नितत्वाची रास असल्यामुळे यांच्या अंगात खूप ऊर्जा असते. कोणत्याही कामाला दमत नाहीत. टाईम वाया घालवणे ह्यांना आवडत नाही. रिकाम्या वेळेचा पण ही लोक सदुपयोग करून घेतात. नवनवीन विषयांची माहिती गोळा करणे, नवीन गोष्टी शिकणे यांना खूप आवडते. दुसऱ्यांना नेहमी मदत करायला तयार असतात. धनुरास ही खूप विचार करणारी रास आहे. त्यांची बुद्धी, स्मरणशक्ती खूप चांगली असते. तसेच पर्सनॅलिटी पण उठावदार असते. या राशीचे स्वामी गुरु हे जुलै अखेरीस थोडे परिश्रम व संघर्ष करून घेणार आहेत. शनी तृतीय स्थानात आहेत. ते शुभ फळं देणार आहेत. तुम्ही जशी मेहनत कराल तसं ते फळ तुम्हाला देणार आहेत. चतुर्थ स्थानात राहू आहेत. त्यामुळे मानसिक त्रास थोडा संभवतो. व्यवसायात कामाचा व्याप वाढल्याने थोडी मानसिक ताणतणाव जाणवेल. पण तरी तुम्ही त्यातून विचारपूर्वक मार्ग काढाल. तसेच तुम्हाला व्यवसायामध्ये यश मिळेल. जुलै अखेरीस तुम्हाला तुमच्या आहाराकडे थोडे लक्ष द्यायचे आहे. ह्या महिना अखेरीपर्यंत पायाचे दुखणे, पोटाचे त्रास असे आजार तुम्हाला उद्भवू शकतात. तरी डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्या. आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. पैशाची कमी भासणार नाही. परिश्रमांचं फळ चांगलं मिळणार आहे. तरी स्वतःची कामे तुम्ही स्वतःच करा. दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका. 5वं घर शिक्षणाचं हे शुभ आहे. तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून अभ्यासात थोडी मदत मिळेल. त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम सुटणार आहेत. अभ्यासातही थोडी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. पण मेहनतीचं फळ हे तुम्हाला पुढे नक्कीच चांगलं मिळणार आहे. प्रेमी जीवनात थोडे वाद, गैरसमज होतील. जुलै अखेरपर्यंत थोडं जपून राहा. भांडणं शक्यतो टाळा आणि भांडणं बोलून मिटवा. वैवाहिक आयुष्य चांगलं आहे. येणारा काळ हा तुम्ही जे लोक फॅमिली प्लॅनिंग करत असाल त्यांच्यासाठी हा शुभ आहे. जोडीदाराची योग्य साथ तुम्हाला मिळणार आहे. घरात आनंदाची बातमी मिळेल. धनुराशीसाठी योग्य जोडीदाराची रास ही मेष, सिंह, धनु अशा ह्या राशी असणार आहेत. तर मिथुन, तूळ, कुंभ यांच्याशी 50% संसार टिकण्याचे चान्सेस आहेत. तर धनु या लोकांचे कर्क, वृषभ, मीन या राशींसोबत जास्त पटत नाही. सुखी आयुष्यासाठी गणपती स्तोत्राचे वाचन करावे. तसेच हनुमान चालिसाचे पठण करावे. तुम्हाला खूप मनशांती मिळेल व तुमची थांबलेली कामंही पूर्ण होतील. एकंदर हा महिना धनुराशीच्या लोकांना अत्यंत शुभ असा आहे. तरी माझी माहिती आवडली असेल व पटली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा व चॅनेलला सपोर्ट करा. बाकीच्या राशींची माहिती लवकरच चॅनलवरती येईल. धन्यवाद.